ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी ऐरोली ते कळवा उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून केले जात आहे. परंतु या प्रस्तावित मार्गिकेमुळे कळवा येथील भोलानगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील 786 झोपड्या बाधित होणार आहेत. या सर्व झोपडीधारकांचे एकत्रित पुनर्वसित करावे, त्यासाठीचे करारपत्र आधी करावे, तरच या भागातील सर्वेक्षण आणि इतर कामे करून देऊ, अन्यथा कोणत्याही प्रकारच्या सह्या करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 मधील ऐरोली कळवा उन्नत मार्गिकेच्या कामामध्ये बाधित भोलानगर व छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याबाबत महापालिका आयुक्तांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना पत्र पाठवले. या पत्रात सर्वेक्षण करण्याबाबत माहिती दिली असली तरी पुनर्वसन कुठे आणि कसे करणार याबाबत स्पष्टता नसल्याने हजारो कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली. आव्हाड म्हणाले की या उन्नत रेल्वे मार्गिकेचे काम आम्ही 2017 पासून अडवून ठेवले होते. हे काम अडवण्यामागे येथील 3500 झोपडीधारकांचे पुनर्वसन हे मुख्य कारण आहे. या ठिकाणी वास्तव्यात असणारे बहुतांशी लोक हे हातावर कमवणारे आहेत. या झोपड्यांमधील महिला धुणी भांडी करून उदरनिर्वाह करतायत. त्यामुळे जर त्यांचे पुनर्वसन इतरत्र कुठेही झाले तरी मंडळी जगू शकणार नाही. या लोकांना कुठल्याही प्रकारे उद्ध्वस्त होऊन देणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांनी झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते, पण हे पुनर्वसन इतरत्र करण्यास आमचा विरोध आहे. आता ठाणे महापालिकेकडून जरी पत्र आले, जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आपण या भागात सर्वेक्षण होऊ देणार नाही, असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. भिवंडी येथील कालेर भागातील एका कापड गोदामाला काल मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे कळते. सुमारे 2 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलाला शक्य झाले. कालेर येथील जयमाताजी कॉम्प्लेक्स भागात कापड गोदाम आहे. गुरुवारी मध्यरात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास येथील कापड गोदामाला अचानक आग लागली. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु आग भीषण असल्याने धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. त्यामुळे प्रदूषण वाढले. या भागात काही ठिकाणी नागरी वस्ती आहे, त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण होते. घटनेत कापड गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे, त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे कळते. या आगीवर सुमारे 2 तासाच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलाला शक्य झाले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर भागातील एका बंगल्यामध्ये भानुप्रसाद सिंह यांची हत्या झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आलाय. बंगल्याची देखभाल करणाऱ्या राजकुमार यादव यांनी ही हत्या केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात एका व्यावसायिकाचा बंगला आहे. या बंगल्याच्या देखभालीचे काम राजकुमार यादव हा करत असतो. 2 डिसेंबरला रात्री पार्टीनिमित्ताने त्याने भानुप्रसादला बोलवले होते. मद्य प्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादानंतर यादव याने भानुप्रसाद यांच्या डोक्यात फरशी पुसण्याच्या मॅपच्या दांड्याने डोक्यात प्रहार केले. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर यादव हा तिथे थांबला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्तनगर पोलिसांनी यादव याला ताब्यात घेऊन अटक केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्ह्याला वायू प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना राज्य सरकारकडून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु हा दावा किती फोल आहे हे सरकारी प्रकल्पांच्या कामामुळे दिसून येतो. घोडबंदर मार्गावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून आणि मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे भागात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विविध प्रकल्पाची कामे सुरू आहेत. परंतु या दोन्ही भागात कुठेही प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी प्रकल्पाची पुरेशा उपाययोजना झालेल्या नाहीत. घोडबंदर मार्गावर तर हवेमध्ये धुळीचे कण पसरलेले दिसतात. दुचाकी स्वार प्रवासी येथून प्रवास करताना त्यांच्या डोळ्यात, नाकातोंडात धूळ जात असून चेहऱ्यावर धुळीचा थर साचू लागलाय. त्यामुळे धुळीचा धोका येथील नागरिकांना निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून विविध प्रकल्पांच्या मंजुरी मिळत आहेत. एखादा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी दुसरा प्रकल्प त्याच भागात लादला जातोय. घोडबंदर भागात MMRDAकडून मेट्रो मार्गिका 4 निर्माणाचे काम सुरू आहे. येथील मार्गिकेसाठी खोदकामे करून ती पुन्हा सुस्थितीत आणण्यापूर्वीच सेवा रस्ते मुख्य रस्त्यात जोडणीचा आणखी एक प्रकल्पाचे काम सुरू झाले. मेट्रोचे खांब उभारल्यानंतर येथील खोदलेले रस्ते बुजवले होते. ते रस्ते आता पुन्हा खोदण्याची कामे घोडबंदर मार्गावर सुरू झालेत. खोदकामे केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून येथील रस्त्यालगत मातीचे ढिगारे तसे ठेवले जातात. वाऱ्यामुळे या ढिगाऱ्यातील धूळ हवेत पसरू लागते. घोडबंदर मार्गावरून दुचाकी स्वारांच्या वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. ही धूळ दुचाकी चालक प्रवाशांच्या नाकातोंडात, डोळ्यामध्ये जाते. घरी पोचल्यानंतर चेहरा स्वच्छ करताना अक्षरशः धुळीचे थर दिसू लागतात. धुळीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध मंदिरात दत्त जन्म उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील दत्त मंदिरात दत्त जन्म उत्सवानिमित्त भजन, कीर्तन तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. शहरातील कोपरी, नौपाडा, कोलशेत, वर्तकनगर आदी भागातील दत्त मंदिरात दत्त जन्म उत्सवानिमित्त दत्त दिगंबरांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावून सद्गुरू दत्त माऊलीचे यथोचित दर्शन घेतले. तर ठाण्यातील 1992 साली स्थापन झालेल्या विठ्ठल सायनाथ दत्त मंदिरात 113 वर्षाची परंपरा आजही अविरतपणे दत्त जन्म उत्सवानिमित्त जपल्याचे पाहायला मिळाले. एकंदर दत्त जन्म उत्सवानिमित्त शहरातील सर्व दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषाने संपूर्ण ठाणे शहर भक्तिमय झालेले पाहायला मिळत होते.